विद्यार्थी लाठीमार आणि राम मंदिरातील दान चोरीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, संसदेच्या परिसरात विरोधकांचं आंदोलन। महिला कुस्तीपटू आरोप प्रकरणातून ब्रिजभूषण सिंग यांची निर्दोष मुक्तता, दिल्लीच्या राउज एव्हेन्यू कोर्टाकडून निर्दोष मुक्तता। जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणातून विसर्ग, पिलखोड, सायगाव आणि ऋषीपांथा इथले पूल पाण्याखाली। कोल्हापूरचं राधानगरी धरण ओव्हरफ्लो, 2 स्वयंचलित दरवाजामधून पाण्याचा विसर्ग। आषाढी वारी ठरली एसटी साठी फायद्याची, एसटीला मिळाले 41 कोटींचं उत्पन्न। गणेशोत्सवासाठी पीओपी मूर्तींना यंदाही सशर्त परवानगी देण्यात यावी, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी। आगाऊ नोंदणीमध्ये भाविकांची पीओपीलाच पसंती, हलकं वजन, कमी किंमत आणि आकर्षक रंगसंगतीमुळे मागणीत वाढ। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या ब्रिटिशकालीन भाटघर धरण 100% भरलं, नीरा नदीपात्रामध्ये 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। साखरेची साठेबाजी करणाऱ्यांना दणका, 4000 क्विंटलपेक्षा जास्त साठ्यांवर बंदी, नवे नियम लागू। जागतिक गहू उत्पादनामध्ये भारतात 2.3 कोटी टनांची घट, आंतरराष्ट्रीय धान्य परिषद अमेरिकेच्या कृषी विभागाचा अंदाज। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान, कापूस, सोयाबीन, मक्याचं पीक पाण्याखाली, तर शेतकरी संकटात। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांचा पाणीसाठा 90%वर, लवकरच प्रशासन पाणी कपात मागे घेण्याची शक्यता। मुंबईकरांना आता घर बसल्या भरता येणार मालमत्ता कर, महापालिकेची डिजिटल सुविधा लवकरच। मागील काही वर्षांमध्ये विमानतळांच्या वापरकर्ता विकास शुल्कामध्ये सरासरी 300%नी वाढ, प्रवाशांना बसतोय मोठा फटका। आणि आज जागतिक अवयव दान दिन, अवयव दान चळवळीची उल्लेखनीय प्रगती, गेल्या 8 वर्षांमध्ये 1107 अवयव दाते, हजारो रुग्णांना जीवनदान। नमस्कार, मी प्रियंका लाठी, आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे जळगावमधनं। जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरण 99.10% इतकं भरलंय, त्यामुळे धरणाचे 6 वक्र दरवाजे प्रत्येकी 90 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत। धरणातून सध्या 22,284 क्युसेकनं गिरणा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे पिलखोड, सायगाव आणि ऋषीपांथा येथील अनेक पूल पाण्याखाली गेलेत, तर काही मार्गांवर वाहतूक बंद करण्यात आली आहे। प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिलाय, नदीपात्रात जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय। जळगावमधील ही दृश्य आहेत, गिरणा नदीला मोठा पूर आलेला आहे आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह देखील वाढलाय, तर धरणाचे दरवाजे इथे उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे आसपासच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गिरणा धरण 99%पेक्षा जास्त भरलेलं आहे, त्यामुळे 22,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। आपण बघतोय ही थेट दृश्य आहेत, या आसपासच्या गावांना, नदीकाठच्या जे नागरिक राहत आहेत त्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। तर कोल्हापूरमध्ये सध्या पावसाचा जोर कायम आहे। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झालाय, त्यामुळे राधानगरी धरण 100% भरलंय। धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले असून त्यातून मोठा विसर्ग सुरू झालाय। राजश्री शाहू महाराजांनी या धरणाची उभारणी केली असून ते कोल्हापूरसाठी वरदान ठरलंय। निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या धरणाचे ड्रोनद्वारे घेतलेले हे विहंगम दृश्य।
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या ब्रिटिशकालीन भाटघर धरण 100% भरलंय। धरण पूर्ण क्षमतेने भरताच धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यास सुरुवात करण्यात आली आहे। सध्या नीरा नदी पात्रामध्ये 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुणे जिल्ह्यातील ही दृश्य आहेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात इथे पाण्याचा प्रवाह आपल्याला पाहायला मिळतोय। पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण 100% भरलेलं आहे, त्यामुळे नीरा नदीमध्ये 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नागरिकांना सुद्धा खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील 44 धरणांपैकी 12 धरणं 100% भरली आहेत, तर उर्वरित 32 धरणांमध्ये 80%हून अधिक पाणी साठा झालाय। त्या धरण क्षेत्रामध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। धरणे पूर्ण क्षमतेने भरली असली तरी कोकणातील भात शेती आणि इतर पिकांसाठी अजूनही नियमित पावसाची आवश्यकता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 44 छोटी मोठी धरणं आहेत। यामधील 12 धरणं आहेत ही 100% भरलेले आहेत। कुडाळ तालुक्यातील पुळास असेल, पावसी असेल, याशिवाय माडखोल मधील सावंतवाडी तालुक्यातील माडखोल धरण असेल, ही 100% 12 धरणं भरलेली पाहायला मिळत आहेत। आणि निश्चितच काही धरणं जी आहेत ती 80% भरले असल्यामुळे यावर्षी शेतीला मुबलक पाणी पुरवठा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। मात्र अजूनही काही धरणं आहेत जी 100% भरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। खरं तर यावर्षी अतिवृष्टी झालेली नाही, म्हणावा तसा समाधानकारक पाऊस जरी पडलेला नसला तरी या 44 धरणापैकी 12 धरणं जे 100% भरल्यानंतर अजून काही धरणं 80% जे आहेत भरलेले पाहायला मिळत आहेत। आणि निश्चितच अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पुढील ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये जर अतिशय चांगला पाऊस पडला ती उरलेली धरणं ही 100% भरण्याची शक्यता निर्माण केली जाते। मात्र पाण्याचा मुबलक साठा या धरणामध्ये असल्याचं पाहायला मिळतं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 धरण 100% भरल्यानंतर आता उर्वरित जी 80% धरणं आहेत ही भरण्याची नजीकच्या काळात अपेक्षा व्यक्त केली जाते। भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, माडखोल। यानंतर बातमी आहे जळगाव जिल्ह्यामधून। जळगाव जिल्ह्यातील 40गाव तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भराडी नदीला तब्बल 50 वर्षांच्या नंतर पूर आलाय। या पुराचं पाणी भवाळी गावामध्ये शिरलंय, त्यामुळे 58 कुटुंबांचं तातडीनं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय। पुरामुळे अनेक घरांचं तसेच गुरांसाठी साठवून ठेवलेल्या चाऱ्याचं मोठं नुकसान झालंय। नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तर जळगाव जिल्ह्यातील 40गावच्या बहाळ परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नारळी नदीला पूर आलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पुराच्या प्रवाहामध्ये गुरांसाठी साठवून ठेवलेली मक्याच्या चाऱ्याची कुट्टी आणि त्यावरील शेड वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आला। पुरामुळे पिकांसह गुरांच्या चाऱ्याचंही मोठं नुकसान झालंय। पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। कापूस, सोयाबीन, मका आणि भाजीपाला पिकं पाण्याखाली गेली आहेत।